धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने संसदेवरती सोमवारी एक संसद मार्च काढला होता। त्या मार्च नंतर आज तिसरा दिवस आहे। मी सध्या जंतर मंतर आंदोलनाच्या ठिकाणाजवळ आहे। मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आंदोलनानंतरही ज्या ठिकाणी या लोकांच्या चपला बूट जशी पडलेली आहे ती आजही आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ही सगळी जे आंदोलनाच्या पाऊलखुणा म्हणाव्या लागतील त्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कारण या अद्यापर्यंत या ठिकाणी दिल्लीच्या महानगरपालिकेने किंवा दिल्लीच्या प्रशासनाने ही जी बूट आहेत किंवा पाण्याच्या बॉटल आहेत इथे कुठलीही स्वच्छता सरकारकडून केली जात नाहीये। आंदोलनाच्या ठिकाणी याची काळजी घेणं अपेक्षित आहे। स्वच्छता मोहीम हाती घेऊन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी हटवणं गरजेचं आहे। मात्र ज्या आंदोलनाच्या पाऊलखुणा ज्या आहेत त्या अजूनही कायम पाहायला मिळतात। हे तुम्ही पाहू शकता तिथे बूट पडलेले आहेत, इकडे अक्षरशः तुटून पडलेल्या चपला आजही कायम आहेत। आणि दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी आंदोलन होते त्या ठिकाणी पावसामुळे साचलेलं पाणी पाहायला मिळते। या ठिकाणी हे जे गटार आहेत त्या ठिकाणी ते पूर्णपणे तुटलेले आहेत। त्या ठिकाणी अजूनही तुम्ही पाहू शकता की चपला तुम्हाला पाहायला मिळतात। तर अशा पद्धतीची अस्वच्छता जी आहे ही आंदोलनाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सरकारकडनं ज्या ठिकाणी संसदीय लोकशाहीमध्ये आंदोलनं होत असतात त्या ठिकाणी आंदोलकांना शौचालयाची सोय असणं, पाण्याची सोय असणं हे देणं गरजेचं आहे। कारण लोकशाहीमध्ये आंदोलन ही लोकशाही जिवंत असण्याची लक्षणं असतात। मात्र सरकारकडनं या भागाची स्वच्छता, पाणी, शौचालयाची व्यवस्था तर दूरच, मात्र या ठिकाणी पाहू शकतात की आंदोलनानंतर ज्या चपला पडलेल्या आहेत तिसऱ्या दिवशी त्या तशाच पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता ही स्वच्छता सरकार कधी करतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।